कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुटी। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून घोषणा। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम। महाडमधील धोकादायक गावांवर आपत्कालीन विभागाची विशेष नजर। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता। रायगडच्या महाल तालुक्यातील वाळंज-कोंढी विभागात ढगफुटी सदृश पाऊस। नदी आणि ओढ्यांचं पाणी गावात शिरल्यानं गावाला पुराचं स्वरूप। किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस। किल्ल्याच्या पायऱ्यांवरील काही भागात धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहत असल्याचं दृश्य। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प। कुडाळजवळ पावशी इथे कर्ली नदीला पूर आल्यानं महामार्ग ठप्प असल्याची माहिती। भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस। घराची भिंत अंकावर कोसळून एकाचा मृत्यू। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला गावातली घटना। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली। धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये, प्रशासनाचं आवाहन। खेडमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खासदार निलेश लंकेंचं शेतकरी जन आक्रोश आंदोलन स्थगित। मंत्री राधाकृष्ण विखेंनी निलेश लंकेंकडे वेळ मागितला। दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। परभणीत मनोज जरांगे पाटलांचा झंझावात। लाखोंच्या संख्येनं मराठा समाज जनजागरण रॅलीत सहभागी। परभणीमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीनिमित्त सर्वच पक्षांकडून बॅनरबाजी। शिवसेनेनं लावलेले मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर्स मराठा बांधवांनी फाडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। कधीतरी दिलेला शब्द पाळणार का? बॅनरमधून उद्धव ठाकरेंना प्रश्न। शहराच्या वेगवेगळ्या चौकात बॅनर। सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी। नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। जालना जिल्ह्यातील माळीवाडी गावाजवळ कारची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा कारखाली चिरडून मृत्यू। पुण्यातील हिराबाग चौकात दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी। यवतमाळच्या वणीमध्ये दीपक चौकाटी परिसरातील भगवान स्वामींना भीषण आग। आगीत लाखोंचं लाकूड आणि फर्निचर जळून खाक। नगर कल्याण महामार्गावर कार आणि एसटीची समोरासमोर धडक। अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर एसटी मधले 15 प्रवासी जखमी। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक। अपघातात स्कूटीवरील दोघांचा जागीच मृत्यू। कार चालक घटनास्थळावरून पसार। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात गोळीबार। पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। दुकानातील कर्मचारी जखमी। घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्यावर आज राजशिष्टाचारानुसार अंत्यसंस्कार केले जाणार। त्यांचं पार्थिव चंदीगडमधून नागपूरला आणि नागपूरहून अकोल्यात आणण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।